जे 4 आश्रम आहेत, ब्रह्मचारी, गृहस्थी, वानप्रस्थ आणि संन्यास, दोनच प्रमाणात 4 आश्रमाचं चिंतन जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलं. जो ब्रह्मचारी आहे, ब्रह्मचारी म्हणजे बिना बायकोचा ब्रह्मचारी, त्याचं वय वर्ष 1 ते 20 वर्षाच्या आत, त्याचं गणित 25 पर्यंत करा. 1 ते 25 वर्ष ब्रह्मचारी, 25 ते 50 गृहस्थ, 50 ते 75 वानप्रस्थन, 75 ते 100 हवामान खात्याचा अंदाज वाचला तर कोण? संन्यास. 1 ते 25 ब्रह्मचारी. 25 वर्ष होईपर्यंत कोणत्याच 12 भानगडी करायच्या नाही. 25 वर्षापर्यंत त्यानं काय करायचं? ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरी. ब्रह्मचारी धर्मात त्यांना अक्षर घोकायचे. आता हे दोन्ही मृदंगाचार्य आहेत, हे दोन्ही मृदंगाचार्य आहेत आणि ते मला वाजवतात, मी कीर्तनकार आहे. हे 2 गायक आहेत. आता गुरुजी आमच्यापेक्षा वयानं ज्ञानानं सर्व गोष्टीनं मोठे आहेत, पण वयाच्या 25व्या वर्षापर्यंत त्यांनी आळंदीला राहून काय केली? साधना केली. किती वर्षापर्यंत? अजून देखील ते साधना करतात. काय? एखादा जर राग बसवायचा असेल, काय बसवायचा असेल? राग. संगीत क्षेत्रात राग असतात, अनेक राग असतात आणि ते सर्वच राग गुरुजीला येतात. आणि मला एकच राग येतोय पैसे कमी दिल्यावर. विनोदाचा भाग सोडा, विनोदाचा भाग सोडून द्या, पण सर्व रागाची माहिती गुरुजीला आहे. आणि एखादा राग जर पुन्हा रागात अभंग आळवायचा असेल तर त्याची ती साधना करावी लागते अजून. पण जी पक्की साधना आहे, हो, अध्यात्माचं चिंतन करायचं आहे, वृत्ती प्रभाकर बघायचा आहे, हो, विचारसागर बघायचा आहे, पंचदशी बघायची. कधी? 70व्या वर्षी. त्याला म्हणाव भाऊराव, 70व्या वर्षी गौऱ्या मसनात जातात आणि मग पंचदशी ग्रंथ घेऊन जमत. जोपर्यंत 25 वर्ष आहे, हो, आता कीर्तन रेकॉर्डिंग होतं. आज हे बाल कीर्तन करायचा सुकाळ झाला. माझा त्याला विरोध नाही, माझा त्याला विरोध नाही. मी निंदात्मक किंबहुना द्वेषात्मक बोलत नाही, पण बाल कीर्तनकारांना कीर्तन केल्यापेक्षा पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हाले जाण फळ त्याचे, तेव्हाले जाण फळ त्याचे. पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हा आले जाण फळ त्याचे. समाजाला वाटतं कोणी कीर्तन करावं आणि कोणी करायलाही, पण त्या कीर्तनाचं फळ केव्हा येईल? एखाद्या गुरुच्या पायाजवळ बसून गुरुची सेवा केल्यानंतर आणि ग्रंथ बघितल्यानंतर त्यानं जर चिंतन केलं आणि मग तेच तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम, त्याचंच चिंतन करायचं श्री गुरुजवळ, त्याचंच कथन करायचंय आणि चिंतन झाल्यानंतर अन्याला तेच प्रबोधन करायचंय. पण त्याचं वय वर्ष 25 वर्षापर्यंत त्यानं फक्त अध्ययन करावं. काय करावं? आश्रमी विचार षटकर्मे, आश्रमी विचार षटकर्मे. हॅलो, आश्रमी विचार षटकर्मे, आश्रमी विचार षटकर्मे. ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे, ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे, आश्रमी विचार षटकर्मे, अक्षरी विचार षटकर्मे. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, ब्रह्मचारी धर्म घोकावी विचारे, आश्रमी विचारे षटकर्म, आश्रमी विचारे षटकर्म. वयाच्या 25व्या वर्षापर्यंत फक्त त्यानं घोकावं. काय करावं? घोकावं. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे. गीतेतले श्लोक जरी म्हणायचे झाले
तर घोकून म्हणावं, चुकीचे श्लोक म्हणू नाही. हत्त वय ताना, हो, आणि हो कडू म्हणला हातपाय ताणाव तरी येईना, नाही का पोत्यात घालून भेजून आणाव. तो म्हणतोय गुरुजी हातपाय ताणाव तरी येईना, आणि श्लोक कसा आहे, हात वय ताना समजाव यानं घोकलं नाही. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे. मृदंग कोणतंही क्षेत्र असो, 25 वर्षापर्यंत त्यानं फक्त अध्ययन करावं, त्यानंतर